गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण आलो आहोत रत्नागिरीत आणि डायरेक्टली पोहोचलो आहोत आरेवारे बीचला. हा आहे आरेवारे किनारा, जो गणपतीपुळ्यामध्ये आहे, रत्नागिरी. आणि रत्नागिरीपासून जवळजवळ 10 ते 15 किलोमीटरवर आहे. आणि ह्या ठिकाणी आपण या हॉटेलमध्ये आता ब्रेकफास्ट करणार आहोत. अंबज्ञ म्हणजे बापूंचंच हॉटेल म्हणायला तुम्हाला काही हरकत नाहीये. इथे या लोकांनी पूर्णपणे बापूंच्या, अनिरुद्ध बापूंच्या सर्व फोटोज, इवन त्यांचे हे जे हॉटेल आहे, रेसिडेन्स म्हणजे त्यांचा रेसिडेन्स किंवा त्यांचं हॉटेल, इथे सर्वच ठिकाणी त्यांनी छानपैकी बापूंच्या नावांचे रूम्सला रूम नंबर नाही दिलेत. बापूंच्या नावाची, बापूंच्या पूर्ण मंत्रांमधले जे त्यांचे प्रार्थना आहेत त्याची नावं दिली आहेत. आणि त्यांच्याकडे एक सायलेंट म्युझिक चालू असतं, जे बापूंच्या ठिकाणी, बापूंच्या प्रेयरमध्ये आपण यूज करतो. फार इथे येऊन एकदम निवांत असं वाटतं. आणि असं सुंदर ठिकाणी आपण आता ब्रेकफास्ट करणार आहोत आणि नंतर आपण आरे बीचला एक फेरी मारून येणार आहोत. चला तर मग. एक 5 मिनिटाच्या अंतरावर आपण आहोत. नॉट इवन 5 मिनिटं, 1-2 मिनिटावर आता आरे बीचला आपण आता पोहोचत आहोत. हे बघा आजूबाजूची झाडं. आणि हा एप्रिल महिन्याचा एंड, म्हणजे आता जवळजवळ मे संपलेला आहे. एप्रिल महिना मे महिन्याची स्टार्ट होणार आहे. तरी पण इथे झाडं वगैरे अशी त्या साईडला असं घनदाट जंगलासारखा भाग दिसतोय. जसं आपण आता ह्या आरे बीचला जवळ आलो आहोत ना, येत आहोत, तसं इथे आजूबाजूला तुम्हाला ही छोटी छोटी शॉप दिसतील, जिथे तुम्हाला स्नॅक्स, तुम्हाला म्हणजे असं काहीतरी नाश्ता काय खायचा असेल तर, किंवा कोकम सरबत, इथे जे जे तुम्हाला कोकणात ज्या गोष्टी मिळतात ना, त्या तुम्हाला सर्व इथून दिसतील. जर का बघितलात, हे आहे आरे बीचचा बोर्ड लेफ्ट साईडला. या झाडांमध्ये तुम्ही बघितलात एकदम ह्याच्यात, तर तुम्हाला बीच सुद्धा दिसतो. हे बघा, मी तुम्हाला हे शॉप्स दाखवते. इथे मिळेल आवळा सरबत, लिंबू सरबत, कोकम सरबत, सर्व सरबत, आणि कैरीचं पण मिळतं. तुम्हाला समुद्रातून जाऊन आल्यावरती जर का तुम्हाला हातपाय धुवायचे असेल तर तिथे तुम्हाला त्या आंघोळीसाठी पण पाणी देतात. म्हणजे तुम्ही एक वाळू अंगावरची काढण्यासाठी इथे ते पण तुम्हाला सोयी अवेलेबल आहेत. आणि बघा, हे सर्व या साईडला सर्व पार्किंग. आपण इथे आता पार्क करून चाललो आहोत बीचकडे. चला तर मग. आपण आता बीचच्या दिशेने चाललो आहोत. हे बघा, एवढं सुंदर पर्यटक स्थळ आहे, पण आपण परत इथे हा कचरा टाकलेला आहे. प्लीज तुम्ही हे सर्व थांबवा, प्लीज. हे जर का आपण स्वच्छ नाही ठेवलं तर मग काय आपण स्वच्छ ठेवणार? उद्या तुम्हाला इथे कचऱ्याचे ढीग हेच दिसणार आहेत. जेवढं होईल तेवढं आम्ही उचलून टाकतो इथे. हा पहा सुंदर बीच, आणि ही बाजूची सुरूची झाडं. हा हे सुंदर बीच. वरच्या रोडने आपण खाली बीच सुंदर असा बघू शकतो. आणि इथे पोलीसवाले पण आहेत, सुरक्षेसाठी तैनात पोलीसवाले सुद्धा आहेत अवेलेबल इथे. आपले नेहमीच तत्पर असलेले मुंबई पोलीस सारखे हे रत्नागिरी पोलीस सुद्धा या बीचच्या आवारात कोणीही दंगा मस्ती किंवा काही प्रॉब्लेम असतील तर हे पोलीसवाले इथे अवेलेबल आहेत.
हा बीच ऍक्च्युली स्वच्छ ठेवू शकतो आपण, पण इथे पर्यटकांनीच या बीचची जरा वाट लावलेली दिसते. नाहीतर इथे इतका सुंदर बीच आहे. तुम्ही बघा, इथे आपल्या मुंबईमध्ये पण एवढा सुंदर आणि क्लीन बीच आपल्याला आता अवेलेबल मिळत नाही. आणि इथलं हे जे पाणी आहे ना, एवढं स्वच्छ आहे, एवढं स्वच्छ आहे की ब्ल्यू कलरचं, निळ्या कलरचं पाणी आपल्याला मुंबईमध्ये मुंबईकरांना बघायला मिळतंय. तुम्ही या इकडे गणपतीपुळ्याला या, आरेवारे बीच किंवा गणपतीपुळ्याचा बीच या ठिकाणी तुम्ही जर का बघितलात तर इतकं सुंदर ब्ल्यू कलरचं, निळ्या कलरचं पाणी जे ओरिजिनल तसंच असतं, पण आपल्या ह्या मुंबईमध्ये पण आपण ते खराब करून टाकलेलंच आहे. वाव, किती छान वाटतं इकडे. निळ्या रंगाचं पाणी बघा, फुल ब्ल्यू सी, फुल ब्ल्यू सी. तिथे आहे झिपलाईन, इथे झिपलाईन. इतका सुंदर निळ्या कलरचा समुद्र आहे जो आपल्याला मुंबईत पण बघायला मिळत नाही. आणि हा जो इतका सुंदर समुद्र आहे की बघा, झिपलाईन इथून वरतून इथे एक छानपैकी झिपलाईन बनवलेली आहे. तुम्ही इथे कॅमल राईड पण करू शकता. ते बघा, तिथून वरून डायरेक्ट झिपलाईन इथे खाली येते, इथून तुम्ही परत रिटर्न जाऊ शकता तिकडे वरती. तिथून वरून सुद्धा हा बीच एकदम सुंदर दिसतो. आम्ही नेहमी वरती येऊन बघायचो, पण आज आम्ही पहिल्यांदा इथे खाली आलोय. पाणी खरंच सुंदर आहे, क्लीन आहे. समुद्र दिलेला आहे, त्याची आपण काळजी घेण्याचं तरी काम करावं असं माझं म्हणणं आहे. इथेला ही झिपलाईन बघून झिपलाईनला जावं असं वाटतंय. The days and the nights we will be together. I will hold you tight.